निमित्त अधिक मासाचे कथा भाग 9. गोदानाबद्दल आपण याआधी पाहिले. इतर दानात वस्त्र, अन्न, पात्र या दानाचेही महत्त्व आहे. सर्वांनाच गोदान शक्य नसते. दान देताना सत्पात्र, सदाचारी, सुशील, संतुष्ट अशा ब्राह्मणाला दान द्यावे. आपले आचार धर्म पाळून कठोर तपश्चर्या करणाऱ्या पौलव्य ऋषीला देवसुद्धा भ्याले हे लक्षात घ्यावे. आणि असे अतुल सामर्थ्यवान ऋषीमुनी गोचरण शरण असतात हे लक्षात घ्यावे. समर्थपण, निर्लोभी, दयाळू ब्राह्मण आदरणीय असतो. दांभिक, लोभी आणि स्वार्थ लोलुपता ही ग्रहणीयच आहे. एकदा एका ओढ्याकाठच्या झाडाखाली एकानंतर एक असे 3 प्रवासी विश्रांतीला येऊन गेले. पहिल्या माणसाच्या उशाच्या गाठोड्यातून वानराने एक गाठोडी उचलून झाडाखाली नेली. थोड्या वेळाने दुसऱ्या प्रवाशाच्या अंगावर फेकली. योगायोगाने त्यात सोने नाणे निघाले. दुसरा हर्षित होऊन गेला. तिसरा आला, विश्रांतीसाठी अडवा आला. तेवढ्यात पहिला परत आला आणि गाठोडी विसरल्याचे सांगून त्याच प्रवाशास भांडू लागला. भांडण जीव घेण्यापर्यंत आल्यावर नारदांनी विष्णूला विचारले, देवा, वाचवा ना त्या विचारायला. तो निरपराध आहे हे माहीत असून तुम्ही गप्प का? मग विष्णूने सांगितले, हे तिघेही गेल्या जन्मी ब्राह्मण होते. तिसरा दुसऱ्याचा कर्जदार तर पहिला जामीनदार होता. नियतीने जामीनदाराकडून वसुली करून दुसऱ्याच्या पदरात टाकली. कर्जदाराचा जीव जामीनदार घेणारच, हे त्याचे कर्मफळ आहे. यामुळे धनाच्या लोभाने पैशांचा व्यवहार करणे, मोठेपणासाठी जामीन राहणे ही कर्मे सत्पात्रतेसाठी अपात्र ठरविणारी आहेत. त्यामुळे कर्माची फळे मिळतातच हे लक्षात ठेवून नेहमी सत्कर्म करीत राहिले पाहिजे. धनलोभ करू नये. धनापेक्षा मानाची महती मोठी आहे. एका सुभाषितात त्याचे वर्णन केले आहे. अधमा धनमिच्छन्ति धनम मानंच मध्यमः उत्तमा मानमिच्छन्ति मानो ही महताम धनम. धनाची इच्छा ठेवणारे आणि त्यासाठीच काम करणारे अधम कनिष्ठ, धनाबरोबर मान मिळावा अशी इच्छा करणारे मध्यम, तर मान हेच धन समजणारे उत्तम लोक असतात. त्यामुळे प्रत्येकाने उत्तम होण्याची इच्छा करून त्यासाठी दक्षतेने प्रयत्नशील राहावे.